आपण नवरात्र का सेलिब्रेट करतो, का साजरी करतो, ह्याच्या मागची गोष्ट पण तुला माहिती असेल ना? हो. सांग मग. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी महिषासूर नावाचा जो राक्षस होता तो त्याच्याशी युद्ध केलं देवीने. बर. आणि दशमीच्या दिवशी देवीने त्याच्यावर विजय मिळवला, म्हणजे त्याचं हरण केलं, म्हणून विजयादशमी म्हणतात त्या ह्याला. आणि त्याच दिवशी रामांनीही रावणाचा वध केला होता, म्हणून आपण दशहरा म्हणूनही सेलिब्रेट करतो. आता दशहरा का, तर रावण होता 10 तोंडाचा. 10 तोंडाच्या रावणाला हरवलं म्हणून दशहरा. म्हणून आपण या उत्सवामध्ये आपण तिला थँक्यू म्हणायच्या रूपामध्ये आपण तिचा जागर करतो. म्हणून आणि मग शस्त्रांची पूजा का ग करतो? शस्त्रांच्या पूजेची वेगळी गोष्ट आहे. विराट राजा होता ना, तर विराट राजाच्या अज्ञातवासात असलेल्या पांडवांनी त्यांची जी शस्त्र होती त्यांना असा टास्क होता की 12 वर्ष कोणालाही ओळख न दाखवता राहायचं. कोणीही ओळखू नाही शकलं पाहिजे त्यांना. हा, आणि ओळखलं तर परत 12 वर्ष वनवासात जायला लागलं. बरोबर. तर ते सगळा अज्ञातवास त्यांनी पूर्ण केला. आणि त्या अज्ञातवासात आपण गणपती बाप्पाला ते शमीचं पान वाहतो ना, ते झाड, त्या शमीच्या झाडाच्या ढोलीमध्ये त्यांनी सगळी त्यांची शस्त्र लपवली होती. आणि दसऱ्याच्या दिवशी त्यांनी ती बाहेर काढली. म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या शस्त्रांचं पूजन करतो. जसं की माझी आई आता किचन मध्ये असते, तर ती सुरी, विळी, कोयता किंवा गॅस किंवा कालथा अशा सगळ्याची पूजा करते. आणि माझी आई शाळेत पण शिकवते, तर चॉक, डस्टर, नंतर व्हाईट बोर्ड, पेन, पेन्सिल, इरेझर ह्या सगळ्याची पण ती पूजा करते. तसंच आम्ही तबला, पेटी, तानपुरा, झांजा ह्या सगळ्यांची पूजा करतो. तर असा आम्ही आमचा दसरा सेलिब्रेट करतो.